चला सामन्याला सुरुवात होते आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आशिष पाटील रॉनी आणि त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये रितेश राणे आलाय. गोलंदाजी मार्गवरती अमर मात्र पहिला चेंडू बीट. ओहो वॉटर डिलिव्हरी आणि रन आउट. परंपरा कायम आहे आशिष इलेव्हनची. महेश वावळ वगळता कोण चालला नव्हता मागच्या मॅच मध्ये आणि आता सुद्धा ओपनिंग पेअर मध्ये बदल होत असताना गडी बाद पहिला हादरा. तर विकेट आल्यानंतर आता महेश स्वतः फलंदाजीसाठी आला. अमर मात्राने पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला होता. त्याच्यामध्ये त्याचा बडबडा एक्सपिरियन्स दिसून आला. ओहो वन्स अगेन मॅजिकल डिलिव्हरी. अजून एक जडमध्ये जाणारा चेंडू राणी समजू शकलेला नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ आणि एक धाव धावपलकावरती आणि चांगली सुरुवात यावेळेला तेजस्वी इलेव्हन या संघाची पाहायला मिळते. मागील मॅच अतिशय शानदार झाली होती परंतु तेजस्वी इलेव्हनसाठी थोडीशी एक खराब साईन होती सुरुवातीला. ज्या प्रकारे धावांना वाचवलं होतं बाप्पा मोरया नवापूरने आणि त्यानंतर मग नितेश पाटीलने एक चौकार लगावला. तिथून सुरुवात झाली मॅचला आणि शेवट गोड झाला होता. आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येत असताना म्हणजे दोन विजयी संघांमधील या मॅच मध्ये या दोघांचा खेळ पाहणं रोचक ठरणार आहे. कारण आशिष इलेव्हनने सुद्धा अतिशय चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये दाखवला. सर्व महेश वावळच्या फलंदाजीच्या बळावरती आणि त्यानंतर मात्र तेजस इलेव्हन या संघ टॉस जिंकला तर आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. 4 बॉल झालेत 3 धाबा दापल करतात. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे आणि असं असताना महेश समोर अमर बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काय कर हवेमध्ये तितकासा प्रभावी नाही. एक धाव डिक्लेअर स्वरूपाने येईल. सिंगलने धावफलक पुढे जाते. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. ग्रुप ई मध्ये आपण आहोत आणि त्यानंतर एफ मध्ये सुद्धा आपल्याला जायचंय. सो पहिलं ई क्लिअर करावं लागेल तर एफ मध्ये जाण्याची संधी मिळेल. कट केलं चेंडूला. चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय. सीमारेषेच्या नव्हे तर डिक्लेअर झोनच्या जवळ पार नाही झाला. एकदा कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आशिष इलेव्हन या संघाच्या. एका धावेसाठी पहिला चेंडू खेळून काढला. अतिशय चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला आशिष पाटील रॉडीच्या माध्यमातून. रॉडीची मागील वर्षाची बॅटिंग सर्वांना आठवतीये. समोरच्या दिशेने मारलेले तेच तरार ते चौकार. त्यानंतर त्यांनी भरलेला रंग. ओ हो वॉटर डिलिव्हरी. बॅटची एज. महेश स्वतः तंबूच्या दिशेने जातोय. जोरदार टाळ्या महेशसाठी होऊन जाऊ द्यात. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना महेशने यावेळेला स्वतःला बाद आहे असं स्वतःने सांगितलंय. पंचांचा निर्णय येण्या अगोदर आणि खिलाडीरित्या आमच्या वसई तालुक्याच्या बहुतांश खेळाडूमध्ये पाहायला मिळते आणि त्याचं प्रदर्शन आज महेशच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अजून एक विकेट आली आहे. दुसरा हादरा आशिष इलेव्हनला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. नाव आहे निशांत पिलाने. वडा आलाय. धावफलक 6 वरती. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. खूप साऱ्या संधी आज तुम्हाला मिळतील आणि त्या संधीचं सोनं तुम्ही नाही केलं तर मात्र अडचणी सुद्धा तुमच्यासाठी वाढतील. प्रचंड मेहनत आशिष इलेव्हनला आता करावी लागणार आहे कारण तेजस इलेव्हनने ज्या प्रकारे मागील मॅच जिंकला होता तिथून त्याचा कॉन्फिडन्स मोठ्या प्रमाणात बळावला आहे. समोरच्या दिशेने प्रसन्न. ओहो हात में आया था लपक नाही पाए. एक मात्र धावून पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा नितेश पाटील मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा हिरो यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आहे आणि समोर निशांत पिलाने आहे.
आशिष पाटील रॉनी पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. प्रॉपर बॅटवरती चेंडू येत नाहीये. कदाचित आशिष पाटीलचं आज नशीब साथ देत नाही. दोन षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकामध्ये 5च्या सरासरीनं धावा येत आहेत. दोन्ही षटकांमध्ये जो निर्धाव चेंडू आला होता तो खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतोय. राहुल पुळेकर यावेळेला नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. दोन लुझर टीम संघाच्या संघनायक आपण टॉस साठी या. बाप्पा मोर्या नवापूर आणि खंडोबा बॉईज. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होतं परंतु मनाच्या विपरीत काही असो एक धाव येते. त्याने स्ट्राईक रोटेट तरी होईल. आशिष 11 स्तब्ध आणि शांत चित्ताचं वातावरण डगआउट मध्ये आणि हे वातावरण एकच दर्शवतं की चिंता अजूनही आज कायम आहे. एखादा मोठा फटका आल्यानंतर ही चिंता मिटेल आणि मोठा फटका आलाय. निशांत पिलाने आणि जागा बनून बॅकफुट जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलंय. अफलातून फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येतोय. चौकार 4 धाबा. कट केला. यावेळेला चेंडूला चेंडू जाईल डिक्लेअरच्या दिशेने. सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. अतिशय चांगला कमबॅक निशांत पिलानेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. आपण पाहत आहात ऐकतात मनोलपाडा प्रीमियर लीग 2024 गुरुदत्त क्रिकेट क्लबचं शानदार बहारदार दर्जेदार आयोजन. ऑन साइडला पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे आणि चेंडू ओहो ये क्या हुआ कैसे हुआ कुछ भी पता नहीं. पंच चर्चा करतायत. सुशांत पाटील हर्षित घरत. एक आहे की चौकार. एक धाव दिली आहे आणि त्यानंतर रिव्ह्यू रेफर केला गेला पंचांकडून. चला बघितलं जाणार आहे. अखेरकार चौकार इथे घोषित करण्यात आलाय पंचांकडून आणि या 4 धावांनी धावफलक वेगानं वाढेल आणि खरोखरच मानावं लागेल तिथे आशिष पाटीलला ज्या प्रकारे तो फटका एक्झिक्यूट केला होता. शेवटच्या अंतिम 2 चेंडू आता बाकी आहेत. टॅप केलं चेंडूला. राहुल वेगानं गेलात परंतु एक धाव पूर्ण होण्यापासून रोखू शकले नाही आहेत. सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. 2 विनर टीम मधील आपण ही मॅच पाहत आहोत आणि 2 या विनर टीम मधून कोणता संघ बाजी मारून पहिला क्वालिफाय होतोय यावरती नजर असणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावफलकर ती धावा 21 आहेत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 21 तेजस्वीने एक एक्स्ट्रा प्लेअर इथे बसा जेणेकरून रन्स मधले कन्फ्युजन राहणार नाही. आपण सुद्धा या. आपण एक्स्ट्रा प्लेअर कोणी एकाने यायचंय. लास्ट बॉल स्ट्राइक एंडवरती
ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी. पहा बाउंड्री मोठी आहे. चौकार जर पाहिला मिड विकेट आणि कव्हरला ओपन केलंय गुरुदत्त क्रिकेट क्लबने आणि त्यामुळे चौकार येण्याचे चान्सेस जास्त आहेत. अखेर का 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकाची दाबा 22 आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 2 मिनट टीम मधली मॅच आहे. ग्रुप ई मधली मॅच आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. टॉसला आलेत का दोन्ही कॅप्टन? बाप्पा मोर्या आलाय, खंडोबा सुद्धा आलाय. खंडोबा सुद्धा येतोय. खंडोबा बॉईज जतीन पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे नेक्स्ट मॅचचा. 2 लुझर टीम मधील ती मॅच आणि त्या मॅच मध्ये सुद्धा रंगत अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर 4थं षटक चालू झालंय, त्यामध्ये 23 धाबा धावफलकावरती आहेत. आशिष पाटील रॉनी यावेळेला स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंडला आपण निशांत पिलाने वडाला पाहतोय, परंतु हितेश भोईर शेवटच्या अंतिम षटक कशा प्रकारे ऑन साईडला फिल्डिंग झाली, फेकी सुद्धा वेगानं, परंतु तो चेंडू तितक्या प्रॉपर रीतीने अडलेला नाहीये. एकदा तो परत डाऊन पूर्ण झाले. बाप्पा मोरिया नवापुणे टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. कासम काय करणार? बाप्पा मोरिया टॉस नाही उडवायचा, बॉल हा फिल्डिंग चालेल. नाही अगोदर त्याने केलं टॉस उडवायसारखं. बाप्पा मोर्याने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच साठी अहवाल. बल्लेबाजी करनी होगी खंडोबा बॉईज, आपको ध्यान रखना है. ऑन साइडला मोठा फटका, लॉसनच्या हातामध्ये धावचीची संधी, गडी 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 बाद. रॉनीला माघारी परतावा लागेल. अखेरकार विकेट आली आहे आणि अजून एक हादरा आशिष इलेव्हनला. गाम हो हो, इन्साइड आउट काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. धावचीची संधी नाही, फक्त एकच धाव मिळेल. अंतिम चेंडू आता बाकी असेल. धावफलक थांबलंय 26 वरती. इंटरेस्टिंग मॅच होणार आहे. आशिष इलेव्हन तेजस इलेव्हन दोन्ही संघ ताकदवर आहेत. तेजस इलेव्हनला जर आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स प्लेअरचा भरणा जास्त असल्या कारणाने खूप त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे, परंतु आशिष इलेव्हन या मैदानामध्ये खेळ चांगला करत असताना या अगोदर आपण पाहिलाय आणि म्हणूनच आशिष इलेव्हन कडून सुद्धा त्याच चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तन्मय बोराडे चेंडूला खेळून काढलाय. लॉसन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत आहेत. इन ऍक्शन, एक धाव, 4 षटकाचा खेळ संपलाय. 28 चं टार्गेट ठेवलं गेलंय तेजस इलेव्हन संघासमोर आशिष इलेव्हनच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावून घ्या. 28 करायचे आहेत. ऍज युजल ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल. राहुल पुळेकर, नितेश पाटील. गोलंदाजी मार्क वरती कोण येणार? गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येऊन सज्ज होतील. तन्मय मोरे. चांगली मॅच पाहायला मिळेल यामध्ये मात्र शंका नाही.
ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या तऱ्हेने चेंडूला ड्राईव्ह केलं. पहिली धावफलकात येते. धावफलकाचा श्रीगणेश झालाय, परंतु धावफलक थोडंसं डोकेदुखी ठरणार आहे, डोकेदुखी करणारं ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे, काल शेवटचा सामना 28चा बचाव झाला होता, आज 27चा सामना बचाव झालाय आणि 30च्या पुढे गेला त्याचा पाठलाग झालाय. इथे या 28 धावा सुद्धा तेच निर्देशन देणार आहेत. आशिष 11 कंबर कसणार आहे. इथे 1 ते 2 बाउंड्रीज माराव्या लागणार आहेत तेजस 11ला आणि ते मारण्यासाठी पहिला प्रयत्न कोणाकडून होणार आणि तो प्रयत्न होत असताना काय कहाणी घडणार याच्यावरती या मॅचचा रिझल्ट तय असणार आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. निशांत पिलाने वॉट अ फेल्ड. बंटी मी मगाशी म्हटलं होतं की इथे हा संघर्ष खूप मोठा होणार आहे. हे 28 धावा थोड्याशा डोकेदुखी ठरताना दिसल्यात या स्पर्धेमध्ये आणि आता त्याच 28 धावा तेजस इलेव्हनसाठी डोकेदुखी ठरतायत की या 28चा सहज आणि सोपा पाठलाग ते करून दाखवतायत. येणारी काळ नक्कीच सांगेल, परंतु तन्मय मोरे नवीन इम्प्लिमेंट इथे आशिष 11च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतेय. महेश यष्ट्याच्या मागे क्षेत्ररक्षण सजावट करत असताना 3 चेंडू 2 धावा सद्यस्थिती. 3 चेंडू अजूनही खेळणं शिल्लक आहे. पहिलं षटक घेऊन मोठा फटका समोरच्या दिशेने, चांगली फिल्डिंग, अजून एक अटेम्प्ट चांगला. आशिष रॉनी आलाय फ्रेम मध्ये, चेंडू अडवलाय. ज्या प्रकारची कलात्मकता, ज्या प्रकारचं कौशल्य राहुल पुळेकरकडे आहे, या पद्धतीने त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येतील असं बाकी बहुतांश जणांनी केलं होतं आणि त्याच्या ऑन साइडला यह बहुत ही बड़ा शॉट था, लेकिन फील्डिंग उतनी ही ताकदवर रितेश राणे. आणि जसं मी मागाशी उल्लेख केला होता त्या कोपऱ्यातल्या फिल्डरचा, त्या कोपऱ्यातल्या फिल्डर पैकी म्हणजे उजवा कोपरा जो आहे त्या फिल्डर पैकी रितेश राणे सुद्धा त्यामधला एक प्लेअर आहे. त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करणारी काही अशी मोजकीच नाव आहेत जी चांगली फिल्डिंग करतात. चौकार क्वचित त्यांच्या बाजूने निघून गेलाय. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केले. तर शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. 3 धावा धावफलकावरती. तन्मय समोर, नितेश बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळल्यात. एका धावेसाठी चेंडू निघून जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती तेजस इलेव्हन संघाच्या. धावफलकावरती धावा 4. याचा अर्थ असा, पहिलं षटक अतिशय शानदार रीतीने हाताळलं गेलंय. चांगलं षटक यासाठी कारण बॉल्टरच्या 100 जास्त धावा आलेल्या नाही आहेत आणि बॉर्डरच्या येणाऱ्या 3 षटकांमध्ये 2 मोठे प्रहार, किमान 2 मोठे प्रहार अपेक्षित आहेत तेजस इलेव्हनला. पाहूयात काय ते 2 मोठे प्रहार येत आहेत का. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडू आणि यावेळेला भाऊला बीट केलाय. भाऊ झाला बीट, चौकार झाला हिट आणि त्यामुळे हा आशेचा किरण जागा होतो तेजस इलेव्हनला. गॉन फॉर 4. दुसरं षटक, पहिला चेंडू चौकार, इरादे स्पष्ट, सँडीवरती केला हल्ला. नितेश पाटील आक्रमक रूप धारण करतोय आणि चांगला कमबॅक झाला. पुन्हा एकदा वन्स मोर. ओहो, यावेळेला महेश आलाय. असे खेळाडू हवेत. महेश वावाळ स्वतःला बाउंड्री लाईनवरती घेऊन आले, जे यष्टरक्षक म्हणून तिथे तैनात होते आणि भाऊला यष्टांच्या मागे पाठवलंय. स्वतःला समोर आणलंय, स्वतः मेहनत करतायत कारण हा विजय किती महत्वाचा आहे त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे आणि म्हणूनच हे एफर्ट झोकले जातात त्यांच्या माध्यमातून. सँडी पुन्हा एकदा राहुलसाठी दिशा दिली आहे. संयमाचा खेळ दाखवतोय, सन्मान दिला गेलाय आणि एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा सँडी समोर नितेश बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न वन्स अगेन, परंतु यावेळेला चेंडू जातोय एका धावेसाठी. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ दी ओव्हर. या षटकातील 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला, अजून एक आशेचा किरण जागा होईल. परंतु काय राहुल पुळेकर त्या फटक्यासाठी जातील की 2 चेंडू संयमाने खेळतील, हे पाहणं सुद्धा रोचक ठरणार आहे. आशिष 11 वर्सेस तेजस 11, ये बड़ा बैटल है, बहुत ही बड़ा बैटल है और इस बड़े बैटल को खेलना सही तरह से जानते हैं दोनों भी टीम.
उजव्या जास्त बाहेर होता, यावेळेला चेंडू हातातून निघून गेला आता मागे. एकदा तो धाव कंप्लीट केली जाते. वाईड आहे असा कॉल दिला होता नितेशने, परंतु जर का वाईड नसता दिला तर मग काय केलं असतं, सोडला असताना वाईड नसता दिला मग काय केलं असतं. आणि म्हणूनच राहुल पुळेकरने बॅट तिथं घातली आहे आणि एक धाव डाऊन कंप्लीट केली आहे. शेवटच्या अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. 12 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 16 धावेची गरज आहे. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. 12 नव्हे 13 शिल्लक होते, 13 मध्ये 16 होते, आता 12 मध्ये 15 आहेत. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. कोण गोलंदाजी मार्क पडतील, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल येणारी काळ सांगणार आहे. तुम्ही तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 हा महासंग्राम रणसंग्राम. चला तिसरं षटक घेऊन येतोय महेश वाबाळ. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला. कोणता संघ पहिला क्वालिफाय होणारा संघ असेल ई ग्रुप मधून ही मॅच दर्शवणार आहे. चेंडू वेगानं 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 निघून गेला, परंतु वेग दुसऱ्या दिशेने गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. संघर्ष करावा लागणार आहे, कारण संघर्षाविना कोणी यशस्वी होत नाही. मग तो किती मोठा किती छोटा फलंदाज गोलंदाज असो. महेशचा चेंडू राहुलसाठी. राहुलने गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. दाखवली आपली ती ताकद, आपली दाखवली ती नजाकत आणि ही सुनेरी पेशकश जी राहुलच्या बॅट मधून पाहायला मिळाला आहे. कबर ड्राईव्ह आपला तून आहे, चौकार आलाय. 4 धावा. आदरणीय नरेंद्र पाटील साहेब, त्याचबरोबर पंकजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण मंचावरती आदरपूर्वक येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत. मनवेलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं. चेंडू हातामध्ये, धावचीची संधी, गडी बाद होईल का? पंच हर्षित गरत. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आले. गडी बाद आहे की नाही ते पाहिलं जाईल. डेंजर एंडला होते राहुल. ही विकेट जर आली तर अजून एक आशेचा किरण जागा होईल आशिष 11 साठी. तुर्तास धावा जर आपण पाहिल्या तर 18 आहेत. ही जर आली तर 19 येतील. आणि तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू म्हणजे येणारे 9 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि त्या 9 चेंडू मध्ये धावांची गरज असेल. जर का विकेट येस गडी बाद म्हणजेच हा चेंडू येतो डॉट. 9 मध्ये 10. पुन्हा एकदा महेश समोर नितेश. क्या हुआ है हर्षित, काय झालं हर्षित? थोडा तरी हाल. डेड बॉल आहे आणि डेड बॉल घोषित करण्यात आलाय. इक्वेशन 9 मध्ये 10. नितेश पाटील बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगानं फटका एक्झिक्यूट केला गेलाय. एक धाव. विमल सिंग आलेत नवीन बॅटर. राहुल पुळेकरची विकेट अगदी मोक्यावरती आले, अगदी वेळेवरती आले आणि त्या वेळेवरती विकेट आल्यानंतर काही तर कंबर कसली जाणार आहे का? या मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी कंबर कसली जाणार आहे का? महेश वाबाल काय येणार आहे? 2 चेंडूमध्ये काहीतरी वेगळी किमया दाखवेल का? अनेक प्रश्न मनामध्ये साठलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहेत. विमल सिंग मोठा फटका. ओहो, वन्स अगेन. परंतु यावेळेला 22 रुपयाने चेंडू निघून चाललाय मागे. भाऊने इथे सुद्धा चूक केली आहे. भाऊकडून चूक होत नाही, परंतु भाऊ आज चूक करतोय आणि त्यामुळे आशिष थोडासा पिछाडीवरती जात असताना दिसलाय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. या चेंडूवरती काय घडेल? नितेश पाटील मोठ्या फटक्यासाठी जातील की सिंगल साठी जातील? संयमाचा खेळ दाखवतील की आक्रमकता या फटक्यामध्ये सुद्धा दिसेल? येणारी काळबेळ सांगणार आहे. येणारी काळबेळ सांगणार आहे. ओहो, वाईड +1. भाऊ आणि भाऊ. आज भाऊ सारख्या क्षेत्ररक्षकाचा दिवस भरपूर खराब आहे, कारण याच क्षेत्ररक्षकाने अनेक मॅचेस मध्ये आपल्या फिल्डिंगच्या बळावरती मॅचेसला वाचवून दाखवलंय.
आणि तो मात्र आज अपयशी ठरतोय. अष्टांच्या मागे सुद्धा धावफलकातील दाबा आता 22 आहेत आणि मॅच पुढे आबाक्यामध्ये आहे. 6 धाब्यांची गरज आहे. येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये महेश मावळचं हे षटक संपन्न होण्यासाठी 1 चेंडूची देरी. ऑन साईडला अतिशय चांगला फटका, चेंडू निघून गेला सीमारेखा पार इंटू द गॅप. आशिष निशांत यांना भेटत असताना फरार चौकार. आता 6 मध्ये 2 जिंकणार कोण आणि जिंकणार कोणी येणारी काय वेळ सांगणार. अतिशय चांगली मॅच रंगेल असं वाटलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला संयमाचा बांध फुटलाय आणि संयमाचा बांध फुटल्यानंतर काय घडलंय, दडपण पूर्णपणे डायव्हर्ट झालंय टीम आशिष शिलेवन या संघावरती. आम्हाला अजूनही तो चौकार आठवतो जो निलेश सिंगच्या 2 पायांच्या मधून गेला होता, प्रदोष बैकरच्या बॅटमधून निघाला होता. तो दिवस आजही आशिष शिलेवनसाठी मनाला टोचणार आहे आणि ती वेळ नको यायला, त्यासाठी इथून पुढे चांगला खेळ करणं नितांत गरजेचं असणार आहे. पाहूयात काय घडतंय इथून पुढच्या प्रवासामध्ये आशिष शिलेवनच्या. सहा चेंडू 2 धावांची गरज. आशिष पाटील रॉनी यावेळेला गोलंदाजी मार्कवरती. शॉट अटॅकिंग फील्ड ऑन साईडला 2 शॉट मध्ये क्षेत्ररक्षक मागवले गेलेत. ऑफ साईडला एक सिली पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू गॅप मधून सीमारेखा पार चौकार. 4 धावा, सामना जिंकलाय आणि